इंद्रिय नंबर 275. त्याला तर सुरू करून बघूया आजचा काय विषय आहे आणि समजून घेऊया. मित्रांनो, आजचा विषय फार चांगला आहे आणि गंभीर आहे. समजून घेण्यावर आहे. बघूया काय ते. चांगल्या आयुष्यासाठी कोणती सत्य माहीत असायला हवी. खाली सत्य दिलेली आहे. 20 प्रकारची सत्य आहेत आणि ती तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे चांगल्या आयुष्यासाठी. तर बघू काय ते. सत्य नंबर 1. काही लोकांना तुमच्या आयुष्यात ठाण मांडून बसण्याचे असते. ठाण मांडून बसायचे असते. तुम्ही त्यांच्याशी कितीही वाईट वागलात तरीही. बापरे. सत्य नंबर 2. तुमच्या चेहऱ्यावर हास्य आणि हृदयात करुणा असेल तर याचाच अर्थ तुम्ही परिपक्वतेकडे वाटचाल करत आहात. सत्य नंबर 3. जेव्हा एखाद्याकडून आपल्याला नकारले गेल्याची भावना निर्माण झाली की परत त्या व्यक्तीकडे जाऊ नका. व्हेरी गुड. पैसा आणि चांगले दिसणे या गोष्टीला खूप महत्त्व असते. लक्षात ठेवा मित्रांनो, लक्षात ठेवा. चांगल्या गोष्टी करणे अवघड असते. चांगल्या गोष्टी करणे फार अवघड असते. आपल्याला खायला आवडणारे बहुतेक पदार्थ आरोग्याच्या दृष्टीने चांगले नसतात. खरं मर्म यातच आहे. आपल्याला खायला आवडणारे बहुतेक पदार्थ आरोग्याच्या दृष्टीने चांगले नसतात. हे कायम लक्षात ठेवा. सौंदर्य ही गोष्ट तात्पुरती असते. आपले सौंदर्य ही गोष्ट तात्पुरती असते. उद्या काय घडणार आहे हे तुम्हाला माहीत नसते आणि तुमचा भूतकाळ बदलता येत नसतो. त्या दोन्ही गोष्टी सत्य आहेत आणि न करण्यायोग्य आहे. म्हणजे कधी आपण त्या करू शकत नाही. प्रत्येक जण तुम्हाला दुखवायचे काम करत असतो. प्रत्येक जण तुम्हाला दुखवायचे काम करत असतो. हे कायम लक्षात ठेवा मित्रांनो. कर्म ही चेटकी नसते. कर्म ही एक चेटकी नसते आणि ती तुमच्या एकेकाच्या आवडत्या व्यक्तीची बेस्ट फ्रेंड असते. बघा मित्रांनो, किती कठीण अर्थ आहे हा. सरासरी वयाच्या 27 आणि 28 पासून बहुतेक लोक समाजात वावरणे कमी करतात. हे चुकीचं आहे आणि हे लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे. तुमच्या विना बाकीचे जगतातच नाही. तुमच्या विना बाकीचे जगतातच. तुम्ही असलात काय नसलात काय त्याचा काय त्यांना गम नसतो. तुमच्या विना अनेक लोक जगतात. जीवनात अनेक लोक तुमच्यावर अवलंबून वाटचाल करत असतात. जीवनात अनेक लोक तुमच्यावर अवलंबून वाटचाल करत असतात. कारण त्यामुळे आपण इच्छित स्थळी पोहोचू असे त्यांना वाटत असते. म्हणजे तुमच्या बरोबर जर चालले तर आपण इच्छित स्थळी पोहोचू असं त्यांना वाटत असतं. म्हणून ते तुमच्यावर अवलंबून वाटचाल करत असतात. तर आपण कसं वागलं पाहिजे हे आपण ठरवायचं. तुमचे केस आपोआप वाढतात. हृदय आपोआप धडधडते. अन्न पचण्याची क्रिया आपोआप होत असते. त्यामुळेच माणसाने आहे तसे आयुष्य स्वीकारावे आणि त्याचे कशावरच फारसे नियंत्रण नसते. कारण त्याचे कशावरच फारसे नियंत्रण नसते. हे लक्षात घ्या. सत्य नंबर 15. विचार करणे आणि प्रत्यक्षात करणे हे एकसारखे नसते. हे भिन्न प्रकारचे असते. पैशाने आनंद विकत घेता येतो. पैशाने आनंद विकत घेता येतो. प्रत्येक जण मुखवटा घालून वावरत असतो. फक्त झोपताना तो गळून पडतो. वा वा. तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला बदलू शकत नाही. तसे करणे उद्धटपणाचे ठरेल. तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला बदलू शकत नाही आणि तसे करणे उद्धटपणाचे ठरेल. रस्त्यावर दिसणाऱ्या प्रत्येक चेहऱ्यामागे एक गोष्ट दडलेली असते.
तुमच्या इतकीच असहाय्य आणि तुमच्यासारखीच गुंतागुंतीची गोष्ट प्रत्येक चेहऱ्यामध्ये घडलेली असते. म्हणजे आमचं आणि तुमचं हे सगळं सारखंच असतं. सत्य नंबर 20. प्रत्येकाला असे वाटत असते की आपण इतरांपेक्षा चांगले ड्रायव्हिंग करतो. प्रत्येकाला वाटत असते की आपण इतरांपेक्षा चांगलं ड्रायव्हिंग करतो. बघा मित्रांनो, अशा काही गोष्टी आहेत आणि या तुम्हाला माहीत असल्या पाहिजेत, म्हणजे तुमचं आयुष्य चांगलं नाही. तर लक्षात ठेवा. आणि अशा प्रकारे आपला आजचा व्हिडिओ संपलेला आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा. नमस्कार. जय हिंद.